फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आणि तेव्हापासून शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही हा एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. खरं तर राज्यसभेच्या 7 जागांपैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार सहज निवडून येतील, कारण महायुतीकडे आमदारांची तेवढी संख्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाटेला फक्त राज्यसभेची एकच जागा येणार आहे आणि त्यामुळे या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तिन्ही पक्षांनी दावा केला होता. खरं तर सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे राहावं म्हणून काँग्रेसने शरद पवारांच्या नावाला विरोध दर्शवल्याचं चित्र होतं. मात्र अचानक राजकीय समीकरणं बदलली. शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर दिल्लीतही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतल्याचं जवळपास निश्चित आहे. अर्थात अजून याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शरद पवारच दिल्लीत जाणार हे ठरलं आहे. पण मग शरद पवारांच्या नावाला विरोध होत असतानाच अचानक पडद्यामागे नक्की काय राजकीय घडामोडी घडल्या की शरद पवारांसाठी दोन्ही पक्षांनी माघार घेतली, आणि या सगळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेमकी काय भूमिका आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणात अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला नुकतीच 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण एकीकडे हे सगळं होत असतानाच दुसरीकडे 85 वर्षाच्या शरद पवार यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत असतो. विशेषतः अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार खचल्याचं दिसून आलं होतं. त्यातच शरद पवारांना 2 वेळा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयातही पवारांवर उपचार सुरू होते. त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती आणि अजूनही ती शंका आहे. पण महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. खरं तर मागच्या 2 आठवड्यांपासून महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या या जागेवरून चर्चा पाहायला मिळत होती. सुरुवातीला शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 आमदार असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नंतर निर्णय बदलत पवारांना पाठिंबा देण्याऐवजी स्वतःचा उमेदवार देण्याचं ठरवलं आणि राज्यसभेच्या या जागेवर दावा सांगितला. कारण या जागेसाठी आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रह धरला होता. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही या जागेवर दावा केला जात होता आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होत होती. मात्र राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुन्हा इच्छा व्यक्त केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 3 मार्चला थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरेंसोबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेत अजित पवार यांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा थांबली आहे आणि भाजपसोबत जाणार नाही असं जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. तसेच शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत असा पक्षातील कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि विधानसभेतील सदस्यांचा आग्रह आहे. त्यामुळे पवारांसाठी सकारात्मक विचार करावा अशी विनंती या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना केली होती. तर ठाकरेंना भेटण्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. पण महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या घडामोडी घडण्यामागे भाजपमधली हालचाल कारणीभूत होती. कारण केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 5वा उमेदवार देण्याचे आदेश दिले होते. कारण शरद पवारांना जर उमेदवारी मिळाली नाही तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध न होण्यासाठी भाजपने प्लॅन आखल्याची चर्चा होती. आणि तो प्लॅन होता, जर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने जर पवारांना पाठिंबा दिला नाही तर 5वा उमेदवार मैदानात उतरवावा आणि जर शरद पवारांनी अपक्ष लढायचं ठरवलं तर भाजपने शरद पवारांना ताकद द्यावी असा आदेश अमित शहानी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला होता. आणि भाजपच्या याच प्लॅनची कुणकुण काँग्रेस आणि ठाकरेंना लागली होती. त्यामुळे शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप महाविकास आघाडीच्या दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकद लावू शकतो आणि त्यासाठी महाविकास आघाडीमधील काही आमदारांसोबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं होतं अशाही चर्चा रंगल्या होत्या. आणि मग हे सगळं लक्षात घेत काँग्रेसने आणि ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार देण्याऐवजी शरद पवारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असं बोललं जातंय. यामुळे
शरद पवारांचा पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच संसदीय कारकिर्दीची 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या शरद पवारांनी राजकीय खेळी करत ठाकरे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यसभेची शेवटची टर्म मिळवली आणि पवारांच्या या राजकीय खेळीसाठी भाजपने पडद्यामागून शरद पवारांना साथ दिली अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान तुम्हाला या सगळ्या राजकीय घडामोडीबाबत नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.